नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा निर्मळे आपल्या फार्माफ्युचर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण इंट्रोडक्शन ऑफ डोसेस फॉर्म याबद्दल डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डोसेस फॉर्मला जाण्यापूर्वी फर्स्ट आपण ड्रगचे डेफिनेशन बघूया. ड्रग दीज आर द एजंट युज्ड फॉर डायग्नोसिस, मिटिगेशन, ट्रीटमेंट, क्युअर अँड द प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज इन मॅन ॲज वेल ॲज ॲनिमल. त्यानंतर बघूया डायग्नोसिस आणि मिटिगेशन. मिटिगेशन मध्ये डिसीजची सिव्हिरिटी हे कमी केली जाते. ओके. त्यानंतर बघूया डोसेस फॉर्म. डोसेस फॉर्म हे ऑलवेज कॉम्बिनेशन असतं ड्रग अँड नॉन ड्रग कॉम्पोनंट. त्यालाच ॲडिटिव्ह और एक्सिपियंट पण म्हटलं जातं. एक्सिपियंटचे एक्झाम्पल आहेत बाइंडर, त्यानंतर फ्लेवरिंग एजंट, त्यानंतर कलरिंग एजंट आणि त्यानंतर ग्रॅन्युलेटिंग एजंट. देन लुब्रिकंट, हे सर्व एक्सिपियंटचे एक्झाम्पल्स आहेत. त्याचे इंडिव्हिज्युअल डोसेस फॉर्म मध्ये आपण डिस्कस करूया. आणि व्हॉट इज यूज ऑफ ॲडिटिव्ह. ॲडिटिव्हचा यूज आहे इट गिव्ह द पर्टिक्युलर शेप. तो पर्टिक्युलर शेप देतो डोसेस फॉर्मला, त्यानंतर स्टॅबिलिटी देतो आणि त्यानंतर गुड अपिअरन्स मीन्स dosage form is converted drug is converted into dosage form which like good appearance there. Okay. त्यानंतर आपण advantages of dosage form बघूया. For safe and convenient delivery, to identify due to the color, because many different tablet हे different color मध्ये available असतात. For example red color, green color, त्यानंतर yellow color. Based on color, on the basis of color we identify that tablet. त्यानंतर protect the drug from chemical reaction. या ड्रगला केमिकल रिएक्शन पासून प्रोटेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल कोटेड टॅबलेट. त्यानंतर प्रोटेक्ट ड्रग फ्रॉम गास्ट्रिक ज्यूस, दॅट इज ऍसिडिक पीएच पासून ड्रगला हे प्रोटेक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल इंट्रिकोटेड टॅबलेट. हे टॅबलेट जनरली अल्कलाइन सोल्युशन म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डिसिंटर्ड होऊन जातं आणि इट प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम द पीएच, ऍसिडिक पीएच मीन्स गॅस्ट्रिक ज्यूस पासून हे ड्रगला प्रोटेक्ट केलं जातं. त्यानंतर टू अवॉइड द बिटर अँड साल्टी टेस्ट वी हॅव टू कन्वर्ट इन टू शुगर टॅबलेट. बिटर अँड साल्टी टेस्ट अवॉइड करण्यासाठी शुगर कॉन्टेंट मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर सस्टेन रिलीज ऍक्शन पण देतो डोसेस फॉर्म. इफ युअर ड्रग सोल्युबल इन द व्हेकल ऍज वेल ऍज सॉल्व्हेंट. जर तुमचा ड्रग हा सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह असेल तर तुम्ही इमर्शन डोसेस फॉर्म मध्ये जाऊ शकता. त्यानंतर इफ ड्रग इज इनसोल्युबल इन द व्हेकल ऍज वेल एज सॉल्व्हेंट, जर आपला ड्रग हा सॉलिड मध्ये डिझॉल्व्ह नसेल तर आपण सस्पेन्शन डोसेस फॉर्म कडे जाऊ शकतो. त्यानंतर ड्रग विद इन द बॉडी, जर आपल्याला ड्रग हे बॉडी कॅव्हिटी मध्ये इंजेक्ट करायचं असेल तर विल गो फॉर इंजेक्शन डोसेस फॉर्म. त्यानंतर आपण टाइप ऑफ डोसेस फॉर्म बघूया. त्यामध्ये सॉलिड डोसेस फॉर्म, लिक्विड डोसेस फॉर्म अँड सेमी सॉलिड डोसेस फॉर्म. अकॉर्डिंग टू नेचर वी हॅव टू डिवाइड इट इनटू 3 टाइप्स. Then we'll start from first dosage form. Solid dosage form पासून आपण स्टार्ट करूया. First one is solid dosage form. Solid dosage form generally divided into two types. First one unit dosage form. Second आहे bulk dosage form. Unit dosage form मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन केलं जातं ऍज पर नंबर, म्हणजे ते अवेलेबल असते ऍज पर द नंबर. बल्क मध्ये हे नंबर नॉट काउंट लार्ज क्वांटिटी ऑफ पावडर, बल्क पावडर हे ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी दिले जातं. फॉर एक्झाम्पल टॅबलेट, कॅप्सूल, पावडर अँड पिल्स. Powder also is a type of bulk dosage form. Generally, for example, ORS tablet. ORS tablet he one time administration साठी दिलं जातं. So it's come under the category of unit solid dosage form. So ते unit solid dosage form च्या अंडर मध्ये आलं जातं. त्यानंतर आपण bulk dosage form चे क्लासिफिकेशन बघूया. इंटरनल डोसेज फॉर्म, एक्सटर्नल डोसेज फॉर्म. इंटरनल डोसेज फॉर्म मध्ये फाईन पावडर अँड ग्रॅन्युल्स आलं. एक्झाम्पल इज फाईन पावडर अँड ग्रॅन्युल्स. त्यानंतर एक्सटर्नल मध्ये डस्टिंग पावडर, इन्सपलेशन, डेंट्रिफायझेस म्हणजे टूथ पावडर, त्यानंतर स्नब्स हे एक्झाम्पल आहेत एक्सटर्नल सॉलिड डोसेस फॉर्म. त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल डोसेस फॉर्म बघूयात. फर्स्ट वन इज सॉलिड डोसेस फॉर्म, जनरली अवेलेबल इन द फॉर्म ऑफ युनिट डोसेस फॉर्म. फॉर एक्झाम्पल टॅबलेट अँड कॅप्सूल. आउट ऑफ 100%, 80 to 90% of market generally captured by only two dosage form, that is tablet as well as capsule. त्यानंतर आपण डस्टिंग पावडर बघूया. डस्टिंग पावडर इट्स मीन फॉर एक्सटर्नल ऍप्लिकेशन टू द स्किन. जनरली एक्सटर्नल ऍप्लिकेशन टू द स्किन केलं जातं. त्यानंतर फॉर अवॉइड लोकल इरिटेशन अवॉइड करण्यासाठी हे जनरली अप्लाय केलं जातं व्हेरी फाईन स्टेट ऑफ सब डिव्हिजन, व्हेरी फाईन स्टेट मध्ये. व त्यासाठी आपण त्याला सीव नंबर 18 मधून पास केलं जातं अँड टू फॉर देअर इफेक्टिव्हनेस. आणि आपण बघूया टाइप ऑफ डस्टिंग पावडर. डस्टिंग पावडर
dusting powder. Dusting powder is divided into two types. First one is a medicated dusting powder. Second one is a surgical dusting powder. Medicated dusting powder generally applied to the superficial skin condition, as well as surgical dusting powder generally applied to the body cavity as well as major wound. Then surgical dusting powder generally must be sterile before they use, and as well as the medicated dusting powder. These are the dangerous, free form dangerous pathogenous microorganisms that form the disease, different type of disease. Then moving to second topic, that is insufflation. Insufflation as the medicated dusting powder. हे medicated dusting powder चा एक type आहे, prepared for introduction of the drug into body cavity for such as nose, air with the help of insufflator. जनरली हे डिफिकल्ट असतं ऑप्टेन द अक्युरेट डोस, एज वेल एज हे ब्लॉक होण्याचे खूप चान्सेस असतील, बिकॉज इफ यू आर युझिंग वेट पावडर, तर तुम्ही वेट पावडर यूज केली तर ब्लॉकेजचे चान्सेस असतात, बिकॉज अँड नाव इट्स अवेलेबल इन द एरोझोल फॉर्म. हे सध्या एरोझोल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि ऍडव्हान्समेंट आहे लाईक इन्सफिलेटरचा. Moving to snubs. Snubs is a finely divided solid dosage form generally installed into the nostrils for antiseptic, bronchodilator and decongestion action. In the study of snubs ची स्टडी करण्यासाठी we have to concentrate on advantages for application for antiseptic, bronchodilator and decongestion साठी हे यूज केलं जातं. त्यानंतर dentifrices म्हणजेच टूथ पावडर. टूथ पावडर इज अप्लाइड विथ द हेल्प ऑफ ब्रशच्या हेल्पनुसार अप्लाय केले जातं आणि जनरली युज्ड फॉर क्लिनिंग द सरफेस ऑफ टीथ. टीथची सरफेस क्लीन करण्यासाठी जनरली टूथ पावडरचा यूज केला जातो आणि इट्स कंटेंट फ्लेवर्ड डिटर्जंट, अब्रेसिव्ह एजंट, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम सल्फेट हे यूज केलं जातं. त्यानंतर बघूयात ग्रॅन्युल्स. What is use of granules? Why granules prepared? So we'll see the first one. Drug having a bitter, nauseous and unpleasant taste. Drugला जर bitter, nauseous and unpleasant taste जर असेल तर इट्स डिफिकल्ट टू कन्वर्ट इंटू टॅबलेट डोसेस फॉर्म. जर तुम्हाला टॅबलेट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला लार्ज क्वांटिटी ऑफ ऍडिटिव्ह ऍड करावं लागेल. फॉर एक्झाम्पल डायल्युएंट, फॉर एक्झाम्पल लॅक्टोज अँड ऑल थिंग्स. सो जर लार्ज क्वांटिटी मध्ये ऍडिटिव्ह ऍड केलं तर टॅबलेटची साईज ही खूप लार्ज होऊन डिफिकल्ट टू ऍडमिनिस्टर टू द पेशंट. दॅट्स वाय वी आर नॉट स्टेबल फॉर दॅट डोसेस फॉर्म. when we looking from liquid dosage form, जर आम्ही liquid dosage form च्या फॉर्मेशन बघत असाल तर due to the stability in the liquid dosage form, so this problem will solve the, we have to convert the drug in the granule dosage form. In granule generally solid is mixed with sweetening agent, flavoring agent and coloring agent. granule मध्ये और ड्रग अँड ड्रग कंपोनंट हे स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, कलरिंग एजंट मध्ये मिक्स करून त्याचं ग्रॅन्युल मध्ये कन्वर्ट केलं जातं. Second one, the effervescent granule. Effervescent granule generally prepared, special type of granules generally prepared for internal use. These are always the drug combination of acid as well as base. Either citric acid or tartaric acid combination with sodium bicarbonate, it's form the water as well as salt, right? And this water used for the granulation process as a granulating agent, or like water from the reaction between the citric acid and tartaric acid generally used in the heat method of preparation of granules. And त्यानंतर the moisten with alcohol generally used for wet method. Okay. त्यानंतर आपण सेकंड डोसेज फॉर्म बघूया, लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म हे टू टाइप मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट वन इज बायफेजिक डोसेज फॉर्म, सेकंड वन इज मोनोफेजिक डोसेज फॉर्म. बायफेजिक डोसेज फॉर्म कंटेनिंग टू फेज. यामध्ये टू फेज असतात. फर्स्ट वन, फॉर एक्झाम्पल, these are the beaker. If your solution having a two phase, for example first phase and second phase, then it's called as biphasic liquid dosage form. And second one is, we see the monophasic liquid dosage form. Monophasic liquid dosage form, your entire solution have only single phase, then it's called as monophasic liquid dosage form. Now we'll see the example with solution. First one is biphasic dosage form. First one is suspension containing, first one component is solid, one is a liquid, and in emulsion the liquid is dispersed in the liquid. When one liquid is contained in a very small concentration, that is one liquid is converted container in large quantity, then it's called as a continuous phase.
Then we see the monophasic liquid dosage form. Monophasic liquid dosage form is divided into two types. In two types मध्ये divided केलं जातं. For example, internal as well as external dosage form. Internal dosage form मध्ये सिरप, एलिक्झर, लिंटस आणि मिक्सचर हे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर एक्सटर्नल डोसेज फॉर्मचे लिनिमेंट, लोशन, गार्गल, माउथ वॉश आणि आय वॉश, आय लोशन हे सर्व एक्झाम्पल हे एक्सटर्नल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण बघूयात इंडिव्हिज्युअली डोसेज फॉर्म. फर्स्ट वन इज अ सिरप. सिरप जनरली अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सुक्रोज. हे सॅच्युरेटेड सोल्युशन असतं सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर आणि इट्स डिवायडेड इंटू टू टाइप मध्ये डिवाइड केलं जातं. फर्स्ट वन इज अ सिंपल फ्लेवर सिरप. यामध्ये कुठलाही मेडिकामेंट और थेरपेटिक एजंट ऍड केलं नाही जात. त्यानंतर मेडिकेटेड सिरप. मेडिकेटेड सिरप मध्ये इट कंटेन्स स्मॉल मेडिकल सबस्टन्स. यामध्ये मेडिसिनल सबस्टन्स, थेरपेटिक सबस्टन्स ज्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी और एनी कॅटेगरी मेन्शन केली जाते असे एजंट या सिरप मध्ये यूज केले जातात. त्यानंतर बघूयात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज इन सिंपल सिरप. As per Indian Pharmacopoeia, it is a 66.7% weight by weight, and as per USP is 85% weight by volume. Generally, sucrose concentration in simple syrup मध्ये हे 66.7% weight by weight असतं as per Indian Pharmacopoeia. म्हणजे 66.7% ग्रॅम of sucrose dissolved in 33.3 ml of प्युरिफाईड वॉटर. त्यानंतर आपण बघूयात ऍज पर युएसपी असतं 85% वेट बाय व्हॉल्यूम. ओके, वेट बाय व्हॉल्यूम ऍज पर युएसपी दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज इन प्युरिफाईड वॉटर. यामध्ये 85 ग्रॅम ऑफ सुक्रोज घेतलं जातं आणि ते डिझॉल्व्ह केलं जातं 100 ml ऑफ वॉटर मध्ये. ओके, त्यानंतर बघूयात एलिक्झर. Elixir generally the monophasic liquid dosage form, generally sweet aromatic preparation, and it generally contain यामध्ये 4 to 40% हे इथाइल अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि जनरली युज्ड ॲज अ अँटीबायोटिक, अँटीहिस्टामाइन as well as sedative. त्यानंतर आपण बघूयात लिंटस. These are the monophasic liquid dosage form and generally meant for internal use for prescribed in the relief of cough. जनरली लिंटस हे रिलीफ ऑफ कफ साठी यूज केलं जातं आणि जनरली युज्ड ॲज अ डिमल्सन, सिडेटिव्ह ऍक्शन ऍज वेल ॲज एक्सपेक्टोरंट. त्यानंतर बघूयात लिनिमेंट अँड लोशन हे एक्सटर्नल डोसेज फॉर्म आहे. त्यामध्ये आपण स्लाइट डिफरन्स बघूयात. लिनिमेंट अँड लोशन बोथ आर मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म meant for external application. There is some difference in that. Always the liniment generally used with friction and lotion generally used without friction. लिनिमेंट अँड लोशन मध्ये स्लाइटली डिफरन्स आहे. ऑलवेज लिनिमेंट हे विथ फ्रिक्शन यूज केलं जातं, विथ फ्रिक्शन अँड विथ रबिंग ऑफ स्किन, आणि लोशन हे जनरली विदाउट फ्रिक्शन हे यूज केलं जातं. त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी बघूयात. लिनिमेंट हे जनरली अनाल्जेसिक, रुबिफिसेंट अँड कॉन्टरिटन अँड स्टिम्युलेटिंग एजंट म्हणून यूज केलं जातं. अँड लोशन कुलिंग, सुथिंग अँड प्रोटेक्टिव्ह एजंट ऍज अ यूज केलं जातं. त्यानंतर बघूयात लिनिमेंट हे ब्रोकन स्किन मध्ये अप्लाय केलं नाही जातं बिकॉज इट्स फॉर्म द एक्सेसिव्ह इरिटेशन फॉर्म झालं जातं. त्यामुळे याची लेबलिंग करताना नॉट युज्ड इन द ब्रोकन स्किन असं मेन्शन केलं 100% केलं पाहिजे. त्यानंतर बघूया नेक्स्ट टॉपिक, गार्गल्स, माउथवॉश अँड थ्रॉट पेन. दीज आर द monophasic external dosage form generally used in a mouth cavity. For example, we'll see the slightly difference between dosage form. First one is a gargle. Gargle always a aqueous non-viscous dosage form. Then moving to throat pain. Throat pain the aqueous viscous dosage form. As well as mouthwash are a aqueous solution, but it is a non-viscous. Only viscous solution is a throat pain. Then we'll see the moving to gargles. Gargle generally concentrated dosage form. Gargle concentrated dosage form असतात आणि हे both हे diluted dosage form असतात. Generally हे यूज केलं जातं with dilute with water and then it's used as a dosage form. then आपण uses बघूयात. Gargle generally used to treat throat infection. Mouthwash हे cleaning and decolonization of buccal cavity साठी यूज केलं जातं and throat pain चे यूज आहे to treat mouthwash and throat infection. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट बघूयात ग्लिसरीन. ग्लिसरीन हे जनरली युज्ड केलं जातं बेस म्हणून बिकॉज हे विस्कस इन नेचर असतं. बिकॉज ऑफ दॅट इट्स ऍडेड टू द म्युकस मेम्ब्रेन फॉर लॉंगर पिरियड. तो म्युकस मेम्ब्रेनला लॉंगर पिरियड साठी बाइंड होतो आणि
larger activity देतो thought पेनची आणि generally is available in the sweet taste. For example, Mandel pen. Generally, GPAT or any competitive exam, this question asks what is the composition of Mandel pen and what is the synonym of iodine pen. That is, iodine contain compound iodine contained in Mandel pen. Then moving to dosage form: eye drop, eye lotion, and ear drop. Ear drop, eye drop. Eye drop is a sterile aqueous solution or suspension installed in the eye with the help of dropper. Generally, eye lotion हे aqueous solution असतं, generally used for the washing of eye. Washing of eye साठी eye lotion use केलं जातं, and for infection or anything in the eye, we have to proceed for eye drop. Okay, त्यानंतर ear drop. Ear drop also aqueous solution असतं, installed in the ear with the help of dropper, and generally used for cleaning, softening, and treat the infection. त्यानंतर बघूया सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म हे जनरली डिवाइड केलं जातं एक्सटर्नल डोसेज फॉर्म अँड इंटरनल डोसेज फॉर्म. एक्सटर्नल डोसेज फॉर्म मध्ये ऑइंटमेंट, क्रीम, पेस्ट अँड जेलीज हे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर इंटरनल डोसेज फॉर्मचे सपोजिटरी एज वेल एज पेस्ट्री हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर बघूयात इंडिव्हिज्युअल डोसेज फॉर्म. फर्स्ट वन इज ऑइंटमेंट. ऑइंटमेंट आर द सेमी सॉलिड डोसेज फॉर्म ऍप्लिकेशन टू द स्किन और म्युकस मेम्ब्रेन. ऑइंटमेंट हे सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे, ऍप्लिकेशन केलं जातं स्किन एज वेल एज म्युकस मेम्ब्रेन. जनरली इज अवेलेबल इन द ड्रग डिझॉल्व आर सस्पेंडेड इन द ऑइंटमेंट बेस. सस्पेंड केल्यावर डिझॉल्व केलं जातं ऑइंटमेंट बेस मध्ये. फॉर एक्झाम्पल हायड्रोकार्बन बेस, ऍब्सॉर्बन बेस, इमल्शन बेस अँड वॉटर सोल्युबल बेसेस. जनरली ऑइंटमेंट हे यूज केलं जातं ऍज अ प्रोटेक्टिव्ह एज वेल एज इम्युलंट म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर क्रीम मध्ये बघूयात. क्रीम हे जनरली सेमी सॉलिड विस्कस डोसेज फॉर्म असतं. Okay, these are the difference between ointment and cream. Cream are viscous preparation. Cream हे viscous preparation असतं, generally used for external application. And cream हे divide केलं जातं two division मध्ये. First one is aqueous cream and second one is oily cream. त्यानंतर आपण पेस्ट बघूया. Paste. What is the difference between paste, ointment and cream? Paste it contain higher concentration of finely powder medicament. म्हणजे पेस्ट मध्ये more than 50% हे medicament are generally available in the powder dosage form. For example, zinc oxide, calcium carbonate. त्यानंतर suppository बघूया. Suppository is a semi-solid preparation of medicament generally inserted into the body cavity. Okay, generally inserted in the body cavity other than the mouth. For example, rectum, vagina, and nasal cavity. And phase 3 generally introduced in the vagina, based on the diameter and shape of that suppository, which use the what is the cavity, that is nasal cavity, vagina or rectum, as per that requirement. Okay, thank you for watching. Now we'll see the तर आपला फार्मा फ्युचर चॅनल हे ऑनलाईन टेस्ट सिरीज कंडक्ट करत आहे जीपॅट 2020 साठी. त्यामध्ये जवळपास आपण मोर दॅन 100 टॉपिक वाइज टेस्ट कंडक्ट करणार आहोत. मोर दॅन 30 सब्जेक्ट वाइज टेस्ट विल कंडक्ट. देन मोर दॅन 20 मायनर टेस्ट आणि 5 to 8 कम्प्लीट सिलेबस टेस्ट आपण कंटेन करणार आहोत. त्यामध्ये आपण जवळपास ऑल टॉपिक कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 9579675002 and 002 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचे काही फ्रेंड जे प्रिपेअर करत असतील जीपॅट, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम और एनी सेमिस्टर एक्झाम, त्यांच्यासाठी हे टॉपिक इम्पॉर्टंट असतील तर त्यांना हे टॉपिक शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.